नमस्कार श्रोते मंडळी, श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 21. अध्याय 21 प्रारंभ. वाचनाला सुरुवात करण्याआधी श्रोते मंडळी, एक सांगायची गोष्ट म्हणजे अशी की 21वा अध्याय हा पूर्ण सगळ्या अध्यायांचा कळस म्हणून सांगितलेला आहे. या अध्यायामध्ये पूर्ण बाकीच्या 20 अध्यायांचं सार पण आहे आणि याच्यामध्ये काही पारायणाचे महत्त्वही सांगितलेले आहे. अनुभवाशिवाय सांगत नसतात असं सर्व सांगतात. काय मला अनुभव आलेला आहे या अध्यायाचा, पूर्ण पारायणाचा मला खूप मोठा अनुभव आलेला आहे. मला आता पूर्ण अध्याय झाल्याच्या नंतर हा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, सांगणार आहे तुम्हाला मला काय अनुभव आलेला आहे. आणि दशमी एकादशी द्वादशीचा जो पारायणाचा हे सांगितलेलं आहे याच्यामध्ये की त्या दिवशी त्या 3 दिवस पारायण करायचं. काय तर त्या पारायणाचा अनुभव मला खूप मोठा आलेला आहे. आता पूर्ण पारायण माझं 21 अध्यायांचं पूर्ण झालं आहे पारायण. त्यानंतर मी हा अनुभव तुम्हाला सांगणार आहे. आणि परत आता अध्यायाला सुरुवात करूया. वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये गणगणात बोते लिहून पाठवा. तर आपला हा कळस अध्याय आहे. चला तर मग वाचनाला सुरुवात करूया. अध्याय 21 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. जय जयाजी अनंतवेशा, जय जयाजी अविनाशा, जय जयाजी परेशा, ब्रह्मांड दिशा. नमो तुशी देवा, तू आपणास पतित पावन नामखास सर्वदा आहे धरिलेस. याचा विचार करी गा पाप्यावरी प्रेम अमित, तुझे देवा असते सत्य. पापी जनांनी तुझ प्रत महत्व आणले कृपाळा. म्हणून माझ्या पातकासी पाहू नका हो ऋषिकेशी. धुणे येते जलापाशी स्वच्छ होते म्हणून पतितांचा कंटाळा. करू नको रे घननिळा, काय भूमीने सावरीला दिले आहे टाकून. तूच पतित पावन, तूच पुण्य पावन, या दोन्ही दोषापासून तुम्ही अलग सर्वदा. सूर्यनाशी तमाप्रत, म्हणून का तो कष्टी होत. काही न करावे लागत तम नासण्या रवीशी. तम जो भेटण्या येई तो तेथे प्रकाश होई. अंधत्व अवघे जाई त्याचे तमाचे नारायणा. पापपुण्याची वासना तुझ उपजविशी नारायणा. आपला रक्षणा मोठेपणा पापी तुझ निर्मिशी. काही असो आता तरी चिंतारहित मजला करी. दासगृ हा घ्यावा पदरी, हेच आहे मागणे. तुझ्या वाचून मजप्रत नाही वशिला जगतात. अवघेच तुझ्या हातात आहे की रे पांडुरंगा. श्रोते आता सावधान, हा कळस अध्याय परिसापूर्ण. तुमचे भाग्य धन्य धन्य, संत कथा ऐकतसा. एकविधा निष्ठा ज्याची जडली गजानन पदिसाची. त्यांच्या दुःख संकटाची होळीच होते निसंशय. बांधित असता मंदिर, काम करीत शिखरावर. एक होता मजूर हाताखाली गवंड्याच्या. तो धोंडा देता मिस्त्रीला, एकाएकी झोक गेला. 30 फुटावरून पडला खाली घडी दगडावर. तो पडता लोकांनी पाहिला, जन्मनती मेला मेला. उंचावरून खाली पडला, आता कशाचा वाचतो. परी घडले अघटित, कोठे न लागले त्याच प्रत. जैसा चेंडू झेलितात तैसे त्याचे झाले. सोपान साहे ज्यापरी, जन उतरती भूमीवरी. तेथे झाले त्याच परी त्या मजुरा कारणे. मजूर म्हणे लोकांना, माझा जेव्हा झोक गेला तेव्हा एकाने धरले मला. पडता पडता करास पाय भूमीसी लागता क्षणी, तो न दिसला मजला गुणी. हे वृत्त ऐकुनी लोक ओघे आनंदले. अभिश्राप कुणाचा समर्थान घेतीसाचा. हा योग पडण्याचा देवाने साला तुझ. या तुझ्या पडण्याने स्पर्श केला समर्थाने तुझ्या कराकारणे.
ऐसे भाग्य कुणाचे असो एक बाई राजपुताची, जयपुराहून आली साची, बाधा होती भूताची तया अबले कारणे, तिसी जयपूर ग्रामाला दत्तात्रयाचा दृष्टांत झाला. तू या रामनवमीला जाई शेगावा कारणे, तिथे संत जागती ज्योत, श्री गजानन सद्गुरुनाथ ते या तुझ्या पिशाच्या प्रत मुक्ती देतील निसंशय. या दृष्टांती करून आपल्या 2 मुलांशी घेऊन रामनवमीसाठी जाणं बाई आली शेगावा. प्रतिपदेपासून भला उत्सवासी आरंभ झाला. अफाट समुदायाने मिळाला. नवमीस श्रोत शेगावी. काम सभा मंडपाचे चालले होते तेथसाचे. खांब मोठे दगडाचे उभे केले असती. 1.5 फूट जाडीचा, 5 फूट लांबीचा, प्रत्येक खांब दगडाचा. ऐसे होते कितीतरी. उत्सवाच्या निमित्त भले काम भक्तांनी बंद केले. खांब होते बसविले नुसते मात्र ते ठाई. श्रीरामाचा जन्म झाला, प्रसादासी लोटला. जनांचा तो समुदाय भला, तो नमसी वर्णवे. त्या गर्दीत ही बाई उभी खांबास एक पायी होती. तिला सोसली नाही गर्दी ती यत्किंचित. म्हणून खांबाच्या आश्रयाला गेली निर्भय व्हावया. गर्दी ती चुकवावया परी झाली विपरीत. तोच खांब कोसळला, तिच्या शरीरा पडला. तो पाहता लोकाला ऐसे वाटू लागले, तिचा बहुतेक गेला प्राण. ही बाई कोठील कोण? लहान मुले दिसती 2 खांबाखाली येधवा. 10-20 जणांनी खांब काढला अंगावरून. पाणी मुखात घालून लोबोकडे पाठविले. ही लोबो डॉक्टरीनं, शस्त्रविद्येत अतिप्रवीण. ही जातीने ख्रिश्चन भक्त येशू ख्रिस्ताची. तिने या राजपुतनीला रीतीप्रमाणे उपचार केला. लोभ म्हणेना लागला मारा हिला कोठेच. हे आश्चर्य खरोखर. खांब दगडाचा होता थोर, त्याच्या खाली शरीर सुरक्षित राहावे कसे. आश्चर्य वाटले लोकांना. प्राणबाईचा वाचला. हा जो काही प्रकार झाला तो घडला इतक्यास्तव. खांब पडून अंगावरी भूत जे होते शरीरी, त्या भूतास मुक्ती खरी दिली त्या गजानने. बाई होऊन पूर्णात गेली जयपूर शहराप्रत. नांदू लागली आनंदात ऐसा प्रभाव स्वामींचा. ऐसेच एका उत्सवासी नाईक नवऱ्याच्या मस्तकासी सोडित असता मंडपासी लाकडी गोल पडला हो. तोही गोल थोर होता. परिस्वामीची अगाध सत्ता कोठेही ना आघात होता. नाईक नवरा वाचला. पुत्र कृष्णाजी पाटलाचा, रामचंद्र नावाचा, परमभक्त समर्थाचा. एक असे शेगावी. एके दिवशी त्याच्या घरी येते झाले साक्षात्कारी. ऐन दुपारच्या उसळी गोसाव्याच्या रूपाने. भूक लागली मला देखा, अन्न काही देता का. ऐसे म्हणून मारिली हाका रामचंद्र पाटला ते. पाटील मूळचा भाविक, त्यासी वाटले कौतुक. गोसाव्याची ऐकून हाक दारामाजी पातला. निरखून पाहता गोसाव्यासी तो ते असावे पुण्यराशी. स्वामी गजानन निश्चयशी ऐसे त्याला वाटले. गोसाव्याचा धरून हात आला घेऊन घरात. दिला बसण्या पाठ, पूजा केली पायांची. गोसावी म्हणे पाटलाला, आज मी मुद्दाम आलो मुला. काही तुझं सांगण्याला ते तू ऐके मनापून. कर्जाची न चिंता करी, ते फिटून जाईल निर्धारी. अरे उन्हाळ्यात गोदावरी थोडी कोरडी पडत असे, तैसाचा हाही प्रकार संपन्नतेचा येईल पूर. कृपा घन वर्षल्यावर श्रीहरींचा समज हे. उष्टे माझे जे ठाई, पडेल बापा ते ठाई. कशाचेही कधी काही कमी नाही पडणार. आन ताट वाढून सुग्रास देई भोजन. मर्जी असल्या पांघरून घाले एखादे अंगावरी. पूजा अन्न दक्षिणा याच कासी दिल्या जाना. ते पावते नारायणा ए विषयी शंका नसे. परी तो याचक आधी पाहिजे शुद्ध देख. त्या वाचून हे कौतुक होणार नाही कधीही. आणले ताट वाढूनी गोसावी जेवला प्रेमानी. 5 रुपये पाटलांनी दक्षिणा ठेवली त्यांच्या करा. ते गोसावी म्हणाला, ही दक्षिणा नको मला.
तू पाहिजे कारभार केला गजाननाच्या मठात, ती दक्षिणा मागण्यासी मी आलो तुझ्यापाशी. मनुष्य तुझ्या विना कोणी न येथे साप्रत, मी आलो तुझ्यापाशी. ती आनंदे देई मसे म्हणजे कल्याण होईल. समर्थ सेवेची दक्षिणा देऊन तुष्टवी माझ्या मना. योग्य मनुष्य तुझ्या विना कोणी न येथे साप्रत. तुझी कांत आजारी वरचेवरी पडते जरी, तीही होईल बापा बरी. ही दक्षिणा दिल्याने बोलाव तुझ्या पुत्रा पळत, त्याच्या कंठी एकताईत बांधितो म्हणजे चेटूक भूत. याची न बांधा होय त्यासी, काकी ही जमेदारी कठीण आहे भूमीवरी. पाण्याशीच पाणी वैरी हे ठाईच होत असे. पाटीलकीचे तुझे वचन हे वाघाचे पांघरून, त्याचा उपयोग करणे जाण अति जपून. रामचंद्रा द्वेषी मन असू नये, सन्नितीला सोडू नये. राजा विरुद्ध जाऊ नये उगीच भलत्या कामात. साधू कोण संत कोण ही पाहावी शोधून, दांभिकाच्या नादी जाण कदापिही लागू नये. ही व्रते पाळल्यास तुझ्या ऋषी श्रीनिवास, होईल या वचनास असत्य मानू नको. आय पाहून खर्च करी दंभाचार कधी नवरी. साधू संत येता घरी विन्मुख त्याला लावू नये. अपमान खऱ्या संतांचा झाल्या कोपेश्वरांचा, होत असे बापासाच्या संत चरणी प्रेमाधरी. आपल्या वंशजाचे उणे पाहू नये कदा मने, स्वैराधैर्या कारणे समयानुसार मान द्यावा. कोप असावा बाह्यत्कारी दया असावी अंतरी. जैसे काटे फणसावरी काट्यात गोड गरे, मी तुझ्या पाठीस आहे जाण रात्र दिवस. ताईत बांधून कंठास गोसावी जाऊ लागला. दाराबाहेर जाता भला अंतर्धान पावला. पाहता पाहता झाला दिवसेनासा रस्त्यात. पाटीला उघ्या दिवसभर मानसी करी विचार, हा गोसावी कोणी तर नसावा ऐसे वाटते. श्री गजानन स्वामी मला आले उपदेश करायला, घेऊन गोसावी वेशाला हे आता उमजले. रात्री स्वप्नी येऊन संशय केला निरसन, ऐसे स्वामी गजानन भक्तवत्सल खरोखरी. श्री गजानन चरित्र तारको असून परमपवित्र. अनुभविण्या मात्र सबळ निष्ठा पाहिजे. या ग्रंथाची अवतरणिका देतो आता ही तुम्ही ऐका. वेळ उगा दौडू नका पूर्ण व्हावे सावधान. प्रथम अध्यायी मंगलचरण, देवगुरूचे वंदन केले. पुढे निवेदन गजाननाच्या पूर्वचरिता. माघमासी सप्तमीसी समर्थ आले शेगावासी. देवीदासाच्या सदनापाशी दिसते झाले प्रथमत. बंकटलाला दामोदर दोन होते चतुर नर. त्यांनी परीक्षा अखेर केली गजाननाची. कथा द्वितीय अध्यायात येणेपरी आहे सत्य. गोविंदबुवाच्या कीर्तनात महाराज येऊन बैसले. पितांबर शिंप्याला रस्त्यात चमत्कार दाविला. बंकटलालाच्या घराला महाराज गेले शेवटी. कथा तृतीय अध्यायाला गोसाव्याने नवस केला. गांजाचा श्री समर्थाला पाजण्यास वैभूत हो. त्याची इच्छा पुरविली. प्रथा गांजाची पडली. तेथपासून भली शेगावची मठात. जानराव देशमुखाची गंठांतर टाळिले साचे. देऊन तीर्थ पायाचे आपले ते स्वामींनी. मृत्यूचे ते प्रकार तेथे कथिले सविस्तर. विठोबासी दिला मार ढोंग करीतो मनोनी. कथा चतुर्थ अध्याय ठाई येणे रीती असे पाही. जानकी रामे दिला नाही विस्तव चिलमी कारणे. किडे पडले चिंचवण्यात अन्न गेले वाया सत्य. सोनाराने जोडून हात केली विनंती समर्थाला. त्याचा अपराध क्षमा केला पूर्वत केले चिंचवण्याला. जानकीराम भक्त झाला ते दिवसापासून. होते दोन कान्हवले उतरंडीसी ठेवलेले तेच समर्थे मागितले. खाया चंदू मुकिंदासी. चिंचोलीच्या माधवाला यमलोक दावून मुक्त केला. शिष्य हा ते करविला थाट वसंत पूजेचा.
कथा पंचमाध्यायात महाराज पिंपळगावात बसले शंकराच्या मंदिरात पद्मासन घालून या गुराख्यांनी पूजा केली. गावची मंडळी तिथे आली. महाराजांशी घेऊन गेली पिंपळगावाकाराने. हे कळले व्यंकटलालाला. तो पिंपळगावास गेला. महाराजांशी आणण्याला परदेशी गावाकाराने समर्थासी आणले. परत काही दिवस राहून तेथ पुन्हा गेले. अकुलित भास्करा सीतारावया कोरड्या ठणठणीत विहिरीला जिवंत झरा फोडीला. एका क्षणात आणले जला त्या कोरड्या विहिरी ठाई. भास्कराची उडवली भ्रांती. घेऊन आले त्याप्रती शेगावस गुरुमूर्ती. ही कथा पंचमात षष्ठाध्यायीसी कथा. व्यंकटलालाले सद्गुरुनाथा मक्याची कणसे खाण्याकरिता नेले. आपल्या मळ्यात